जी मालेगावमध्ये जेव्हा एका चिमुकलीचा जीव गेला ना, त्यानंतर इथं मुलांच्या संदर्भातल्या चाइल्ड मुलांच्या संदर्भात काम करणारी जी समिती आहे त्याच्यावरती एक नेमणूक झाली। आता ताईंनी सांगितलं की ते पूर्ण अजून स्थापन झालेलं नाहीये। नाही वाटत हे प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे? मंत्रिपद कसे भरले जातात पटापट पटापट? विलासजी, आज आपण कालच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राने ही जी केस बघितली, यांनी संपूर्ण महाराष्ट्र हा हळहळलेला आहे। आज या केसच्या संदर्भामध्ये एकंदर आपण इथे चर्चेसाठी आलेलो असताना इथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनातली जी तीव्र शिक्षा असेल ही त्या व्यक्तीला झाली पाहिजे, ही आपल्या सगळ्यांची भावना आहे। आपण कायद्याच्या राज्यात राहतो। आज या केसच्या संदर्भामध्ये एकंदर आपण कालच्या दिवशी घडलेली ही अतिशय क्रूर घटना याचा मागोवा घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकार, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पोलीस निरीक्षकांशी, त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर यांच्याशी बोलल्यानंतर पोक्सो अंतर्गत असलेले 4, 6, 8, 12 सगळी कलम ही त्या नराधमाला एकंदर इन्व्हेस्टिगेशनसाठी कलम लावण्यात आलेली आहेत। त्याच्यानंतर कलम 74, कलम 64, कलम 103 सोबतच 141(1), 141(3) यासारखी सगळी 100 लावा 100 आणि इन्व्हेस्टिगेशन प्रेरणाजी 100 लावा ते लावून काही ऐका ना जे अपेक्षित आहे। नाही हे पोलिसांचं काम आहे। उपकार नाहीत केले हे कलम लावले म्हणजे, हे उपकार नाहीत केलेले। प्रश्न माझा त्याच्या पलीकडचा उपकाराची भाषाच नाहीये। नाही प्रश्न हा आहे, प्रश्न हा या नराधमांना धाक का नाहीये कायद्याचा? होणार त्या व्यक्तीला आजन्म कारावासाची शिक्षा नाही तर मृत्यूदंडाची शिक्षा ही या केसमध्ये होणार। या केसमध्ये कन्व्हिक्शन आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार, हेच मी आपल्याला या ठिकाणी सांगते। आता राजकीय मुद्द्यांवरती आणि राजकीय भाष्य करण्यासाठी हा संवेदनशील राजकीय भाष्य नाही, कुठलंही राजकारण मला बाल हक्क आयोगाची नेमणूक करणं, बाल हक्क आयोग अस्तित्वात आणणं, ह्यात कसलं आलं राजकारण? का आणलं जात नाही? नाही, आपण बाल हक्क असेल आणि महिला आयोग असेल या दोन्ही विषयांना घेऊन येणाऱ्या काळामध्ये निर्णय पाहालच। ठीक आहे, मी तुमची राजकीय अडचण